हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, आज आहे तुम्हाला भरपूर गिफ्ट जिंकण्याची संधी. तर आतापर्यंत तुम्ही मला माझे व्हिडिओ बघत होतात, सबस्क्राईब करत होतात, लाईक करत होतात, कमेंट करत होतात. तर माझंही काहीतरी कर्तव्य बनतच ना तुम्हाला काहीतरी देण्याचं. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे अगदी एक स्पेशल अशी गोष्ट. पण त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट करायची आहे. आणि कमेंट करून श्री स्वामी समर्थ ही एक छोटीशी कमेंट सुद्धा तुम्हाला नक्की करायची. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझे व्हिडिओ बघतात, लाईक करतात, कमेंट करतात. ज्या काही मैत्रिणी तर अशा आहेत की रोज माझा व्हिडिओ बघतात, आवर्जून मला कमेंट सुद्धा करून सांगतात. तर त्यापैकी तुम्ही असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असं म्हणू शकताय गिफ्ट जिंकण्याची. तर ती काय आहे मैत्रिणींनो, आपण एक गिव्ह अवे घेऊन येणार आहोत. तो गिव्ह अवे म्हणजे मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे आणि त्यांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. प्रश्न अगदी सोपे सोपे असणार आहेत, अवघड असं काहीच नाहीये. प्रश्न तुम्हाला माझ्या ब्लॉग्स मध्येच मिळणार आहे, तुम्हाला कुठे दुसरीकडे शोधायची गरज नाहीये. पण त्यासाठी तुम्हाला काही अटी शर्ती आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. ती म्हणजे सगळ्यात पहिली ती म्हणजे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं हवं. सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करायचं आहे. त्यानंतर येतं ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे. त्यानंतर कमेंटच्या सेक्शन मध्ये 2 पॉइंट येतात, एका ठिकाणी कमेंट येतं आणि दुसऱ्या ठिकाणी हाईप येतं. तर हाईप सुद्धा तुम्हाला नक्की करायचा आहे, कमेंट करायचा आहे आणि हा जो व्हिडिओ आहे त्याचे तुम्हाला 5 ग्रुपमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे, महिला ग्रुपमध्ये. तर सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे, हाईप करायचं आहे आणि 5 ग्रुपमध्ये शेअर करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट मला माझ्या इंस्टाग्राम आयडी स्नेहलता संदीप ऑफिशियल, स्नेहा संदीप ऑफिशियल या म्हणजे इथे मी शो करेन तुम्हाला माझी आयडी, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक दिलेली असेल माझ्या इंस्टाग्राम आयडीची. त्यावरती तुम्ही मला मेसेज करायचा आहे. तुम्हाला जी उत्तरं येत आहेत त्याची, तर उत्तर तुम्हाला कुठे मिळतील, तर माझे आधीचे जे ब्लॉग्स आहेत त्यामध्ये तुम्हाला उत्तरं मिळतील. काही मैत्रिणी ज्या मला पहिल्यापासून बघतायत, पहिल्यापासून ओळखतायत, माझे व्हिडिओ बघतायत, त्यांना तर उत्तरं शोधण्यामध्ये अजिबात वेळ लागणार नाही, झटपट उत्तरं मिळतील. तर तुमच्यासाठी असणार आहेत भरपूर गिफ्ट. म्हणजे 3 विनर काढणार आहे मी, 3 विनर करणार आहे. 3 विनरला गिफ्ट असणार आहे. विनर कसे अनाऊन्स केले जातील, ज्यांचे 10 प्रश्नांची उत्तरं बरोबर आहेत. असे भरपूर असले तर आपण चिठ्ठ्या टाकून अनाऊन्स करणार आहोत. पण कोणी 9 उत्तर बरोबर दिलेत, कोणी 10 दिलेत, कोणी 8 दिलेत, तर 10 वाला 1 नंबर, 9 उत्तरांवाला 2 नंबर आणि 8 उत्तरांवाला 3 नंबर असं असेल. आणि जर 10 उत्तर भरपूर मैत्रिणीने बरोबर दिली तर आपण चिठ्ठ्या काढून विनर अनाऊन्स करणार आहोत. तर अटी शर्ती तुम्हाला लक्षात आल्या असतील. तर आपण प्रश्नांना आता सुरुवात करूया. प्रश्न खूप सोपे सोपे आहेत, माझ्या डेली लाईफस्टाईल मधले आहेत. मी माझ्या ब्लॉग मध्ये अगदी डिटेलमध्ये तुमच्यासोबत गोष्टी शेअर करत असते मैत्रिणींना. तर हे जे प्रश्न मी तुम्हाला विचारलेले आहेत अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत. चला तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, हाईप करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग प्रश्नांना आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे लक्ष्मी पूजनाला मी कोणत्या रंगाची साडी वेअर केलेली होती. तर आता बघा, जे मला दिवाळीच्या आधीपासून ओळखताय त्यांना तर माहिती असेल, पण ज्यांना नाही माहिती पटकन जा, झटपट तो व्हिडिओ बघा आणि त्यामध्ये मी कोणत्या रंगाची साडी वेअर केलेली हे कमेंट करून नक्कीच सांगा. किंवा कमेंट करू नका, व्हिडिओच्या सेक्शन मध्ये कमेंट करू नका, कारण तुमची उत्तरं सगळे बघतील आणि सगळे उत्तरं देतील. त्यामुळे तुमची उत्तर एका कागदावर छानपैकी लिहून ठेवा आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तर सगळ्यात पहिला प्रश्न होता, लक्ष्मीपूजनाला मी कोणत्या रंगाची साडी वेअर केली होती. अगदी सोपा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, माझ्या लग्नाच्या शालूची किंमत किती होती. तर माझ्या लग्नाच्या साड्यांचा अगदी डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. खूप असं नाही, पण साड्या, लग्नाच्या साड्या म्हणून व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्यामध्ये माझ्या शालूची किंमत तुम्हाला सांगितलेली आहे. तर दुसरा प्रश्न आहे, माझ्या लग्नाच्या शालूची किंमत किती होती. अगदी बेसिक प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आहे, मी आणि माझे मिस्टर यांनी म्हणजे आम्ही दोघांनी 2025 मध्ये कोणती परीक्षा पास केली. आम्ही दोघांनी मागच्या वर्षी म्हणजे त्याच्या मागच्या वर्षी एक फॉर्म भरलेला होता आणि मागच्या वर्षी आम्ही पास आउट सुद्धा झालो. तर कोणती परीक्षा पास झालो हा तिसरा प्रश्न आहे. त्यानंतर चौथा प्रश्न असा आहे की नागपंचमीला मी कोणता पदार्थ बनवला होता. म्हणजे वेगळा असा एक पदार्थ बनवला जातो आमच्याकडे, तर तो कोणता पदार्थ बनवला होता हे तुम्हाला सांगायचं आहे.
सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्येच मिळणार आहेत. तुम्हाला इकडे तिकडे कुठेही शोधायचं नाहीये. त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. माझे व्हिडिओज बघा, उत्तरं काढा आणि पटापट गिफ्ट मिळवा. तर चौथा प्रश्न होता, नागपंचमीला मी कोणता पदार्थ बनवला होता. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, आषाढी एकादशीला आम्ही माझी पूर्ण फॅमिली देवदर्शनाला आम्ही कुठे गेलेलो होतो. अगदी सोपं उत्तर आहे, सगळ्यांना माहिती असायला हवं खरं तर, पण तरी सुद्धा 2025च्या आषाढी एकादशीला आम्ही कुठे गेलो होतो आणि दर्शनाला कुठे गेलो होतो हे कमेंट करून नक्की म्हणजे उत्तर नक्की सांगा. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, 12 जानेवारी 2025 रोजी मी मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन केले होते. म्हणजे आत्ताचा जो लेटेस्ट व्हिडिओ असेल ना त्यात नाही, मागच्या वर्षीचा जे मार्गशीर्ष महिना होता त्याचं उद्यापन मी 2025च्या जानेवारीला केलं होतं. त्यामध्ये मी प्रसादात कोणता प्रसाद बनवलेला होता हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. 12 जानेवारी 2025ला मी मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन केले, त्यात प्रसादासाठी काय बनवलं होतं हा 6वा प्रश्न आहे. हे डिटेल प्रश्न मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देईल, तुम्ही तिथून सुद्धा हे प्रश्न बघू शकता. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, शिवमच्या शाळेचं नाव काय आहे. अगदी सोपं उत्तर आहे. मी खूप वेळा शिवमच्या शाळेचं नाव सांगितलेलं आहे, व्हिडिओमध्ये दाखवलेलं सुद्धा आहे. तर त्याचं उत्तर तर तुम्हाला झटपट मिळणार आहे. शिवमच्या शाळेचं नाव काय आहे. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, माझा जो सगळ्यात जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ होता, 1, 2 की 3 वर्षापूर्वी माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ व्हायरल झाला, त्या व्हिडिओचा विषय काय होता, म्हणजे मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवलेला होता हे तुम्हाला सांगायचं. माझा सगळ्यात जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ तो कोणत्या विषयावरती होता हा प्रश्न 8वा आहे. 9वा प्रश्न, माझ्या माहेरचं आराध्य दैवत देवी आहे आणि तिचं नाव काय आहे. हा प्रश्नाचं उत्तर तर 100%पैकी 70% लोक देतील, कारण मी बऱ्याचदा तिथे दर्शनाला गेलेली आहे आणि बऱ्याचदा तिथला व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे आणि तो सुद्धा व्हिडिओ बऱ्यापैकी माझा व्हायरल गेलेला आहे. त्यामुळे याचं सुद्धा उत्तर तुम्हाला लवकर मिळू शकतं. तर 9वा प्रश्न होता, माझ्या माहेरच्या आराध्य देवी जी आहे तिचं नाव काय आहे. आणि 10वा प्रश्न आहे, माझा शेवटचा प्रश्न तुम्ही म्हणू शकताय, माझा भाऊ शेती करतो, माझे वडील शेतकरी होते तर माझा भाऊ शेतीच करतो, तर तो शेतीसोबत जोडधंदा म्हणून, व्यवसाय म्हणून अजून कोणता व्यवसाय करतो हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. तर अगदी सोपे प्रश्न होते. पहिला प्रश्न, लक्ष्मीपूजनाला मी कोणत्या रंगाची साडी वेअर केली होती. दुसरा प्रश्न, लग्नाच्या शालूची किंमत काय आहे. तिसरा प्रश्न, 2025 मध्ये मी आणि माझ्या मिस्टरांनी कोणती परीक्षा पास आउट केली. नागपंचमीला कोणता पदार्थ बनवला होता. आषाढ एकादशीला दर्शनाला कुठे गेलो होतो. त्यानंतर 12 जानेवारी 25ला मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन केलं, त्यावेळेस कोणता प्रसाद बनवला होता. शिवमच्या शाळेचं नाव काय आहे. माझा सगळ्यात जास्त व्हायरल गेलेला व्हिडिओचा विषय कोणता होता. माझ्या माहेरच्या आराध्य देवीचं नाव काय आहे आणि माझा भाऊ शेती सोबत जोडधंदा म्हणून कोणता व्यवसाय करतो. तर अगदी सोपे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं तुम्हाला झटपट भेटणार आहेत, झटपट सापडणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करायचा आहे आणि पटापट व्हिडिओ बघून पटापट उत्तर द्यायचे आहे. जेवढ्या लवकर तुम्ही उत्तर द्याल तेवढ्या लवकर तुम्ही विनर व्हाल याची अपेक्षा मी करते. तर साधारण हा 15 दिवसाचा कालावधी असणार आहे. तर आजपासून 15 दिवसापर्यंत हा गिव्ह अवे असणार आहे. 15 दिवसानंतर, 15 दिवसाचं खूप जास्त होत आहे का, पण असू देत, सगळ्यांना व्हिडिओ बघून उत्तर देण्यासाठी वेळ लागेल. तर साधारण आजची तारीख आहे 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 1, 2, 3, 4, 5, 6. तर 6 एप्रिलला मी 6 एप्रिल लास्ट डेट असेल तुम्हाला उत्तर देण्याची. तर 7 एप्रिलला तुम्हाला विनर अनाउन्स केला जाईल आणि 7 एप्रिलला तुमचे गिफ्ट सुद्धा डिस्पॅच होतील. तर मैत्रिणींनो, अगदी मस्त अशी संधी आहे. त्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहेच. लाईक करायचंय, शेअर करायचंय, सबस्क्राईब करायचंय, हाईप करायचंय आणि 5 ग्रुपमध्ये शेअर करायचं आहे. तर ज्यांना ज्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. त्यामुळे पटापट जॉईन करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा.
चला तर मग मैत्रिणींनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय मैत्रिणींनो.